नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञानाची म्हणजे जीकेची सराव प्रश्न. या प्रश्न घेऊन आलो आहोत आणि 100 गुणांसाठी 90 मिनिटांचा वेळ असणार आहे मित्रांनो. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे 100 प्रश्न आहेत. हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्हाला जे कुठले प्रश्न यामधले खूप इम्पॉर्टंट वाटतील तुमच्या मताने ते तुम्ही नोट डाऊन करू शकता मित्रांनो. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचाच आहे आपल्याकडचा, पण तुम्हाला त्यातून कुठला एकदम महत्त्वाचा वाटेल तो नोट डाऊन करत चला मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला ते सराव करायला बरं पडेल. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात वेळ वाया न घालवता. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे यामध्ये, जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे WTOचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, जिनेवा या ठिकाणी. मित्रांनो, जिनेवा हे जे शहर आहे मित्रांनो, हे स्वित्झर्लंड या देशामध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, वारा नदी, हिम नदी, सागरी लाटा या कारणांमुळे खडकांची होणारी झीज या काय संबोधले जाते? तर मित्रांनो, अपक्षरण. लक्षात ठेवायचं, अपक्षरण मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक पडतो? तर मित्रांनो, 4 मिनिटांचा. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो, घेतलेला हा प्रश्न. 4 मिनिटांचा फरक पडत असतो मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात, 1882 साली प्रसिद्ध झालेली स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर मित्रांनो, लेखक कोण आहे? तर मित्रांनो, ताराबाई शिंदे. लक्षात ठेवा मित्रांनो, ताराबाई शिंदे. पुढील प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते? तर मित्रांनो, जनतेकडे असते. लक्षात ठेवायचे मित्रांनो, जनतेकडे सत्ता असते. पुढील प्रश्न आहे, जयपूर फूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, डॉक्टर प्रमोद शेट्टी. लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली तागाची गिरणी पश्चिम बंगालमधील डॅश येथे सुरू झाली? तर उत्तर आहे मित्रांनो, रिसरा. लक्षात ठेवा, रिसरा येथे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीत कोणते नेते मवाळ गटाचे होते? उत्तर आहे मित्रांनो, गोपाळ कृष्ण गोखले. यामधील पर्याय येतील, जहाल गटाची भरपूर सारे लोकांचे 3 पर्याय असतील आणि 1 पर्याय मवाळ गटाचा. तर गोपाळ कृष्ण गोखले लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तुम्ही मला सांगा, जहाल गटाचे कोण होते? मला 3 नावे सांगा मित्रांनो जहाल गटाचे. हे खूप प्रसिद्ध आहेत, ते तुम्ही सांगू शकता मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शेपटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे असे उद्गार ब्रिटिश सरकार विरोधात कोणी काढले? उत्तर आहे मित्रांनो, लाला लजपत राय. लक्षात ठेवा, लाला लजपत राय. पुढील प्रश्न आहे, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाचे वर्णन केले जाते? उत्तर आहे मित्रांनो, नारायण मेघाजी लोखंडे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, नारायण मेघाजी लोखंडे. पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली? उत्तर आहे मित्रांनो, मित्रमेळा. लक्षात ठेवायचं आहे, मित्रमेळा. पुढील प्रश्न आहे, आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थांची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, पंडिता रमाबाई. लक्षात ठेवायचं आहे, पंडिता रमाबाई. पुढील प्रश्न आहे, लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण कोण निर्माण करतात? उत्तर आहे मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे. लक्षात ठेवायचं आहे, मार्गदर्शक तत्वे. पुढील प्रश्न आहे, एजी हे कोणते मूलद्रव्य आहे? उत्तर आहे मित्रांनो, सिल्वर म्हणजे चांदी. लक्षात ठेवायचं, एजी हे जे आहे ते सिल्वरसाठी, आणि एयू जे आहे ना, एयू मित्रांनो, एयू हे सोन्यासाठी. लक्षात ठेवायचं, गोल्डसाठी. पुढील प्रश्न आहे, कोणते एक बीजपत्री वनस्पतीचे उदाहरण आहे? तर कांदा हे एक बीजपत्रीचे उदाहरण मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, वनस्पती सृष्टीचे उभयचर बायोफायटा गटाला म्हटले जाते? तर हे जे उत्तर आहे मित्रांनो, बायोफायटा, हेच मी प्रश्नामध्ये उत्तर दिले मित्रांनो, लक्षात ठेवा, बायोफायटा असे म्हटले जाते. वनस्पती सृष्टीचे उभयचर डॅश गटाला म्हटले जाते? तर बायोफायटा. लक्षात ठेवा, बायोफायटा. पुढील प्रश्न आहे, रक्तातील तांबड्या पेशींचे म्हणजेच RBC कोणते लोहयुक्त प्रथिने असतात? तर हिमोग्लोबिन. लक्षात ठेवा, खूप वेळा प्रश्न आलेला आहे हा, हिमोग्लोबिन. पुढील प्रश्न आहे, मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते? तर उत्तर आहे मित्रांनो, 250 ते 350 किंवा 360 ग्रॅम. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो, अश्विनी भिडे. लक्षात ठेवा, अश्विनी भिडे. पुढील प्रश्न आहे, सन 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते खेळाडू खालीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो, अमृता पुजारी. लक्षात ठेवा, अमृता पुजारी.
आणि उपविजेता मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, उपविजेता महिला महाराष्ट्र केसरी. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो सदानंद दाते. लक्षात ठेवा, सदानंद दाते. पुढील प्रश्न आहे, 2026 मध्ये BCCIचा पुरुष क्रिकेट ऑफ द इयर कोणाला मिळाला? उत्तर आहे मित्रांनो शुभमन गिल. लक्षात ठेवा, शुभमन गिल. पुढील प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कितव्या वेळेस जिंकला? तो हा जो कप आहे मित्रांनो T20 वर्ल्ड कप, तो तिसऱ्या वेळेस जिंकलेला आहे मित्रांनो भारताने, तिसऱ्या वेळेस. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो जारूल. लक्षात ठेवा, जारूल. पुढील प्रश्न आहे, जीवदानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे मित्रांनो विरार या ठिकाणी आहे. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, ज्ञान भारतम मिशन कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, PSLVचे पूर्ण रूप काय आहे, म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, गगनयानमध्ये व्योम मित्र काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो रोबोट आहे. मित्रांनो रोबोटचं नाव आहे मित्रांनो व्योम मित्र. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, IPCची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे? उत्तर आहे मित्रांनो BNS. लक्षात ठेवा, BNS. मला BNSचा फुल फॉर्म सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. पुढील प्रश्न बघूयात, भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्त्व दिले आहे? उत्तर आहे मित्रांनो डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावा. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू कोण बनला आहे? उत्तर आहे मित्रांनो अभिनव बिंद्रा. लक्षात ठेवा, अभिनव बिंद्रा. पुढील प्रश्न आहे, पालघर जिल्हा कोणत्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला? उत्तर आहे मित्रांनो 2014 साली. लक्षात ठेवा, 2014 साली. पुढील प्रश्न आहे, निमोनिया हा आजार कोणत्या कारणामुळे होतो? उत्तर आहे मित्रांनो जीवाणूमुळे होतो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, स्वाईन फ्लू म्हणजे H1N1 या रोगासाठी जबाबदार घटक कोणता आहे? तर विषाणू हा घटक आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न आहे, गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? उत्तर आहे मित्रांनो भिवंडी तालुक्यामध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक डॅश होते? उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर एम एस स्वामीनाथन. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, झिरो अक्षवृत्त यास काय म्हणतात? तर विषुववृत्त असे म्हटले जाते मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, कोणत्याही दोन सलगच्या रेखावृत्तामधील उत्तर ध्रुवावरील अंतर किती असते? उत्तर आहे मित्रांनो 0 किलोमीटर. लक्षात ठेवा, 0 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे कोणत्या अक्षवृत्तावर आहे? उत्तर आहे मित्रांनो 6:45 उत्तर. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? उत्तर आहे मित्रांनो हिम नदी. यामध्ये पर्याय नसल्यामुळे हे असं प्रॉब्लेम आला आहे मित्रांनो. आपण वन लाईनर हे फॉर्मॅटमध्ये घेतलेले मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, राज्यस्तरावरील राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे? उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्रात आहे. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? उत्तर आहे मित्रांनो भूतान या देशामध्ये. पुढील प्रश्न आहे, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो कर्नाळा. तर नरनाळा जे आहे मित्रांनो ते आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आहे, कर्नाळा पालघर जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर हे आत्मचरित्र आहे मित्रांनो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची या संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी केलेली. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक हास्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो 10 जानेवारी. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो हॉकी या खेळाशी संबंधित आहे.
पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे? उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी. याच आपल्या भारताच्या प्रथम पंतप्रधान देखील, महिला पंतप्रधान देखील बनलेले आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो सिक्कीम हे राज्य सर्वात लहान राज्य आहे मित्रांनो लोकसंख्येच्या दृष्टीने. पुढील प्रश्न आहे, जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, अतनु दास हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर आहे मित्रांनो तीरंदाजी, लक्षात ठेवा तीरंदाजी. पुढील प्रश्न आहे, भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो सरोजिनी नायडू, लक्षात राहू द्या सरोजिनी नायडू. पुढील प्रश्न आहे, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे मित्रांनो जयंत नारळीकर, लक्षात ठेवा जयंत नारळीकर. पुढील प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो 23 मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो मित्रांनो, महत्त्वाचे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो नरेश कुमार हे नाव, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे? तर मीरा कुमार, लक्षात ठेवा मीरा कुमार. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो लक्ष्मण गायकवाड यांचे आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो मित्रांनो. तुम्हाला जर आपले जे प्रत्येक मंथ वाईज जर तुम्हाला करंट अफेअर हवं असेल मित्रांनो त्याची PDF, तर तुम्हाला ती फक्त 49 रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो, फक्त 49 रुपयामध्ये मंथ वाईज तुम्हाला मिळेल मित्रांनो. जे की तुम्हाला प्रत्येक मंथची हवे असेल ते 49 रुपयामध्ये 1 महिन्याचे मिळेल तुम्हाला मित्रांनो. आणि जर तुम्हाला ओव्हरऑल जर 2026मध्ये जे झालेले आता 4 महिने आहेत, तर या 4 महिन्याची हवे असेल तर फक्त 99 रुपयाला मित्रांनो, फक्त 99 रुपयाला, लक्षात ठेवा. आणि मंथ वाईज घ्यायची असेल तर 49 रुपयाला. आम्ही तुम्हाला PDF देणार आहे मित्रांनो, सर्व प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड असतील मित्रांनो, सर्व प्रश्न एकदम बारकाईने, तुम्हाला कुठलंही करेक्शन त्यामध्ये ठेवणार नाही मित्रांनो. सर्व एकदम क्लिअरली तुम्हाला सर्व स्पष्टपणे मी तुम्हाला PDF बनवलेली मित्रांनो आपण ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. फक्त 49 रुपयाला तुम्हाला 1 महिन्याची मिळणार आहे मित्रांनो, मंथ वाईज तुम्हाला हवे असेल तर. आणि जर तुम्हाला पूर्ण 2026मध्ये जे झालेले 4 महिने त्याचे हवे असेल तर मित्रांनो 99 रुपयामध्ये मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने हे जे मी तुम्हाला हे PDF देतो अशा पद्धतीचे नसेल, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्लिअर एकदम कुठलाही त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा कुठलीही गोष्ट नसेल मित्रांनो, एकदम क्लिअरली तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो 99 रुपयाला. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो माझा नंबर आहे मित्रांनो 9272 यामध्ये टाईप होत नाही मित्रांनो, इथे जागा नाही. 9272 16 51 24 या नंबरला तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करा. मी तुम्हाला सर्व जी PDF आहे ते तुम्हाला मी देईल मित्रांनो, तिथेच पेमेंटसाठी मी तुम्हाला डिटेल देईल मी तिकडे. ओके. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ओम प्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे? उत्तर आहे मित्रांनो आरती शहा, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर लक्ष्मण माने. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे आपण पुढे वरती घेतले मित्रांनो उचल्या, यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. उचल्या हे आत्मचरित्र लक्ष्मण गायकवाड यांचं आहे आणि उपरा हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचं आहे मित्रांनो. हे जे उपरा उचल्या हे समान आलं, त्यानंतर लक्ष्मण आलं, ह्याच्यामुळे मी तुम्हाला परत दाखवलं मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? तर उत्तर आहे मित्रांनो प्रतिभाताई पाटील. या आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्याच्या, लक्षात ठेवा.
पुढील प्रश्न आहे जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? तो उत्तर आहे मित्रांनो 17 मेला, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, सध्या पॉप्युलर आहे त्या दीप्ती शर्मा. पुढील प्रश्न आहे भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो विजयालक्ष्मी, लक्षात ठेवा विजयालक्ष्मी. पुढील प्रश्न आहे मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे मित्रांनो अच्युत गोडबोले, लक्षात ठेवा अच्युत गोडबोले. पुढील प्रश्न आहे कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? उत्तर आहे मित्रांनो मका या धान्यामध्ये असते मित्रांनो सर्वात जास्त तेल. पुढील प्रश्न आहे जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे मित्रांनो 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो आदित्य अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो गोल्फ या खेळाशी संबंधित आहे, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? उत्तर आहे मित्रांनो कल्पना चावला. हे सर्वांना माहीतच पाहिजे मित्रांनो कल्पना चावला. पुढील प्रश्न आहे समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे मित्रांनो साधना आमटे, लक्षात ठेवा साधना आमटे. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो कोलकाता या ठिकाणी आहे मित्रांनो. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? 29 जुलै या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो जागतिक व्याघ्र दिन, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मनू भास्कर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो नेमबाजी, नेमबाजीशी संबंधित आहे मित्रांनो मनू भास्कर. महत्वाचं आहे मनू भास्कर यांच्यावरती प्रश्न येत असतात मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राजकर्ती कोण आहे? उत्तर आहे मित्रांनो रजिया सुलताना, लक्षात ठेवा रजिया सुलताना. पुढील प्रश्न आहे नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. गोदावरीचा उगम देखील नाशिक या शहरामधूनच होतो मित्रांनो, ब्रह्मगिरीच्या टेकड्यामधून, लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि 668 किलोमीटर जे ते याची लांबी आहे मित्रांनो महाराष्ट्रातील गोदावरीची सर्वात जास्त लांबी महाराष्ट्रातील गोदावरी नदीची मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गंगा, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे मित्रांनो प्राध्यापक सुरेश तेंडुलकर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे जागतिक वन महोत्सव दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे मित्रांनो 1 ऑगस्ट. पुढील प्रश्न आहे सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटनशी संबंधित आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? तर अजिंठा लेणी आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे आणि अजिंठा लेणी कुठे आहे मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. पुढील प्रश्न आहे काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे मित्रांनो 16 तारखेला साजरा केला जातो. ह्याचा महिना ॲक्च्युली माझ्याकडून कट झाला आहे, हे तुम्ही एकदा बघा मित्रांनो. जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे क्लिअर करा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे पानिपतचे तिसरे युद्ध सन डॅश मध्ये अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले? उत्तर आहे मित्रांनो 1761 साली, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर आहे मित्रांनो केसरी व मराठा, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भूदान आंदोलनाची सुरुवात कोणी केली? आचार्य विनोबा भावे यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1 मे 1960 या वर्षी झाली मित्रांनो, लक्षात ठेवा. 1 मे 1960 या दिवशी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1862 साली झालेली मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे कोण लोकहितवादी म्हणून ओळखले
तर उत्तर आहे मित्रांनो गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात. त्यांचं टोपण नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे कोणते शहर हे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो पुणे हे शहर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेत किती जागा आहेत? उत्तर आहे मित्रांनो 288, लक्षात ठेवायचं. विधानसभा म्हणजे आमदार. पुढील प्रश्न आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पुणे या ठिकाणी, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे कोण मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते ज्यांनी कोल्हापूर सर्किट खंडपीठासाठी अधिसूचना जारी केली? उत्तर आहे मित्रांनो न्यायमूर्ती अलोक आराधे, लक्षात ठेवा अलोक आराधे. हे मित्रांनो 100 प्रश्न आपल्या इथं संपतायत मित्रांनो. कसे वाटले तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हे 100 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आणि मी जे तुम्हाला करंट अफेअरच्या PDF सांगितलं मित्रांनो त्यासाठीचा नंबर आहे मित्रांनो 92 72 16 51 24, लक्षात ठेवा मित्रांनो. मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देईल मित्रांनो. त्याच्यावरती पण तुम्ही संपर्क साधू शकता किंवा तुम्ही या नंबरला मला डायरेक्ट टेलिग्रामला मेसेज केला तरी मी तुम्हाला रिप्लाय देईल मित्रांनो. हे 100 प्रश्नांचे PDF जरी तुम्हाला हवे असेल तर मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. नाही मिळालं तर तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, इथेच थांबूयात. थँक्यू.